दिवाळीनंतर जी लगबग चालू होती ना ती म्हणजेच लगीन सराईची. आणि आता लगीन सराई चालू झालेलीच आहे. त्यासाठीच आम्ही खास आज एका साखरपुड्याच्या कार्यक्रमासाठी घरातून निघालेलो आहोत. लवकरच निघालो होतो थोडंसं. आणि सगळे पाहुणे यायच्या अगोदर आम्ही इथे येऊन बसलेलो होतो, कारण घरी सगळ्यांचीच गडबड चालू होती की लवकर चला लवकर चला. इथे आलो तर कोणीही आलेलं नव्हतं आणि आमच्या दोघी मायलेकींचा लूक असा होता. साखरपुड्याच्या कार्यक्रमाची तयारी त्यांची चालू होती. आता विहीनबाईंना हे सगळं सामान द्यायचं असतं, म्हणजे सगळं काही आता बऱ्याच ठिकाणी पद्धती असतील तर तुम्हाला माहीत देखील असेल. आणि त्यानंतर लगेचच छान असा साखरपुड्याचा कार्यक्रम झाला. नवरदेव मी थोडंसं लांब बसलेले असल्यामुळे ते काही जास्त दाखवता आलं नाही. त्यानंतर छान असा जेवणावर ताव मारला आणि शरीर बेबीला एवढी भूक लागली होती की तिने सुद्धा मस्त स्वतःच्या हाताने छान असं जेवण केलं. नंतर आमचं गाव इथून जवळच असल्यामुळे चला वेळ आहेच तर मस्त असं गावाकडे पण जाऊन येऊया. आणि गावाकडे आल्यानंतर हे लगेचच कामाला लागली आणि मिस्टरांच्या सुंदर अशा अक्षरामध्ये त्यांनी जे ट्रॅक्टर असतं ना त्यावरती काहीतरी लिहून घेतलं, काहीतरी योजनेचं होतं तर त्यांनी ते लिहिलं. आणि असं आहे आमचं गावाकडचा सगळा एरिया, आमच्या घरासमोरचा परिसर. तर कसा वाटतोय नक्की सांगा. त्यानंतर आता चुलीमध्ये मी काड्या घालण्याचं काम चालू केलं, कारण आज होता संडे आणि यांना करायचा होता नॉनव्हेजचा प्लॅन. चुलीला काही जाळ लागत नव्हता. शेवटी फुकणी घेतली आणि फुकून काढलं आणि मस्त असा जाळ माझ्याकडून लागला. तर आता भाकरी टाकायच्या होत्या आम्हाला इथे बाजरीच्या. आणि त्यानंतर हे चुलीवरच नॉनव्हेज बनवणार होते छान असं. आणि यांचं काम देखील तिकडे चालूच होतं. अंधार पडत आलेलाच होता आणि नॉनव्हेज वगैरे खाऊन आम्हाला घरी देखील निघायचं होतं. तर म्हटलं चला छान असे पेरू आणि लिंबू मिरची बनवण्यासाठी ताजे लिंबू घेऊया, म्हणून मी म्हटलं माझ्या हाताने छान असे पेरू तोडून घेते. पण आज पेरूच्या झाडाला अजिबात पेरू नव्हते. 2-3 काय ते निघाले आणि तेच मी फक्त तोडले. त्यानंतर आमच्या काकू गेलेल्या होत्या गावामध्ये, त्या देखील आलेल्या होत्या. आणि आता काकू मस्त अशा बाजरीच्या भाकरी बनवणार आहे आणि आम्ही भाजी बनवणार आहे. त्यानंतर एक शेवटी जे आकडा असतो ना तो घेतला आणि 2-3 पेरू पिकलेले मला दिसले तर ते तोडून घेतले आणि काही लिंब देखील घेतले. छान असे ताज्या लिंबाचं लोणचं मी करणार आहे. चला भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.